अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे। कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय। सरकारने 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याच्या रकमेला मंजुरी दिली आहे। या राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत चला। सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 6000 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या। त्यामध्ये अतिवृष्टी नुकसानीचा शेतकरीचा मदतीचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 663 कोटी रुपयांच्या मदतीला अखेर मंजुरी मिळाली आहे। बांगलादेश भारताकडून 1500 टन कांदा घेणार, आयातीला मिळाले ग्रीन सिग्नल, ज्याद्वारे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। यासंबंधीच्या निर्णयाचे परिपत्रक जाहीर केल्याने कांदा उत्पादकांना दिलासा। बहिणींना आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना मिळणार 2 हप्त्याचे पैसे एकाच वेळी। महिलांना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर असे 2 महिन्याचे 3000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे होणार खात्यात जमा। राज्यात गारठा वाढणार, दक्षिण भारतात पावसाचा इशारा। राज्यात वाऱ्याच्या दिशेने बदल झाल्यामुळे काही राज्यामध्ये एकीकडे थंडी तर दुसरीकडे वादळ आणि पावसाची मालिका सुरूच आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना याच महिन्याच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मिळणार आहे। 30 जून पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार कर्जमाफी, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अंतिम अहवाल तयार झाला असून लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार अशी माहिती त्यांनी दिली आहे। ढगाळ वातावरणामुळे फळबागांना बसला आर्थिक फटका। विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्ष, आंबा, काजू, संत्रा, डाळिंब यासारख्या फळपिकांची उत्पादन घटण्याची शक्यता। वातावरणातील झालेल्या बदलांचा फळपिकांना बसला फटका। दूध, साखर आणि तेल झाले स्वस्त, अहवाल जागतिक खाद्यपदार्थाच्या किमतीमध्ये झाली घट, मात्र गहू आणि मक्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। आजपासून विधिमंडळाचे अधिवेशन, प्रत्येक मुद्द्यावर होणार चर्चा। सरकार घाबरले आहे, विरोधकांचा चहा पाण्यावर बहिष्कार, अतिवृष्टीसह विविध प्रश्नावर वादळी चर्चा होणार। अनुदानासाठी 30,000 कोटी कुठून आणायचे, निधी उपलब्ध नसतानाही 42 लाख अर्जांची निवड। राज्याकडे निधी उपलब्ध नसतानाही विविध योजनांसाठी 42 लाख अर्जाची निवड केल्यामुळे अनुदान वाटपासाठी झाली आर्थिक कोंडी। नवीन साखरेमुळे खरेदी मंदावली, खरेदीदार अनुत्सुक। क्विंटलला सरासरी 3700 ते 3800 रुपयापर्यंत मिळत आहे दर। दिवाळीनंतर साखरेची मागणी मंदावली असून त्यात अजून सुधारणा झालेली नाही। लसूण, बटाटा तेजीत, पालेभाज्यांचे भाव कडाडले। थंडीचा कडाका वाढल्याने पालेभाज्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे। राज्यातील आजचे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 5 लाखापर्यंत आरोग्य कवच, एकाच कार्डवर जन आरोग्य आयुष्यमान योजना, क्रो ब्रँडेड कार्ड तयार करून घेण्याची संधी उपलब्ध होणार। 1 ते 20 डिसेंबर दरम्यान विशेष नोंदणी उपक्रम। रब्बीचा हंगाम सुसाट, राज्यात 90% पेरणी पूर्ण झाली असून यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली असून त्याद्वारे रब्बीच्या पेरणीला चांगलाच वेग आला आहे। नियमांच्या आडकाठीने अडकला सोयाबीन उत्पादक शेतकरी, हमीभाव केंद्र बनली शेतकऱ्यांची डोकेदुखी। अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून 15 नोव्हेंबर पासून हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू झाली, मात्र युरियाच्या तुटवड्याने रब्बी पिके आली धोक्यात। सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी पिकाची उत्तम वाढ करण्यासाठी युरियाची गरज आहे, पण मार्केटमध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे। किमान पारा 11 अंशावर आला, थंडीचा कडाका वाढला। तमिळनाडूच्या किनारपट्टीवर दितवाहा चक्री वादळ धडकल्याने राज्यामध्ये थंडीचा पारा चांगलाच वाढलेला आहे। आगामी 4 दिवसाचे असणारे तापमान तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सोयाबीनच्या दरात चढ उतार कायम, बाजारबंदीचा बसला फटका। केंद्र शासनाद्वारे सोयाबीनला 4892 रुपये इतका हमीभाव जाहीर केला असला तरी मात्र प्रत्यक्षामध्ये सोयाबीनला कमी भाव मिळत आहे।
सफरचंदापेक्षा शेवगा महाग, 50 रुपयामध्ये केवळ 2च शेंगा. राजूर येथील बाजारामध्ये शेवग्याचा दर 200 वरून पोहोचला 400 रुपयापर्यंत. शेवगा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थोडा समाधान पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यात कापसाच्या आवकेत थोडी वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील आजचे कापसाचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जालना बाजारपेठेमध्ये नवीन तूर झाली दाखल. सोने चांदीच्या दरामध्ये तेजी कायम. शेंगदाणा, मका, सरकी ढेपामध्ये दरात झाली वाढ. बाजारातील गहू, ज्वारी, बाजरीचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सौर कृषी पंप योजनेमध्ये जालना जिल्हा अव्वल स्थानावर. महावितरणाच्या सौर कृषी पंप कार्यान्वित करण्यात आलेला जालना जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 61,830 सौर कृषी पंप लावण्यात आले आहे. ऊसाच्या भाववाढीबाबत शेतकऱ्यांनी कारखानदाराविरुद्ध कसली कंबर. सर्वच कारखान्यांनी 3,200 रुपयांचा पहिली उचल जाहीर केली नाही तर ऊस उत्पादकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. मोसंबी दरात झाली मोठी घट. लाखोंचे नुकसान सोसून सुद्धा मशागतीला आला वेग. फळबागीच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने बागा केल्या जमीनदोस्त. अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या आवकेत थोडी वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अखेर हमीभाव केंद्रांना मुहूर्त सापडला. शेतकऱ्यांना दिलासा. हिंगोली जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले असून शेतकऱ्यांना सोयाबीन, मका, कापूसचे शेतीमालाच्या हमीभावाने विक्री करता येणार. सोयाबीनची आवक वाढली मात्र मूग, उडीद गायब. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते, परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. अनेक जिल्ह्यात कांदा पिकाच्या आवकेत वाढ झाली असून सध्या भावही चांगला मिळत आहे. विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे भाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लाडक्या बहिणींची अडचण दूर होणार. मदतीला ताई येणार. पती आणि वडील नसलेल्या महिलांना मिळणार लाडक्या बहीण योजनेचा लाभ. ई-केवायसी करून आवश्यक ते कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे द्यावे लागणार. राज्यात पशुखाद्य चाऱ्याच्या दरात झाली वाढ. त्यामुळे पशुपालक शेतकरी सापडला आर्थिक संकटात. पशुद्वारे खाण्यात येणाऱ्या पूर्वी 800 ते 900 रुपयांच्या मिळणारी सरकी ढेप आता 2,000 रुपयापर्यंत गेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडी वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील असणारे आजचे सोयाबीनचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आई योजनेत 15 लाखापर्यंत होणार वितरण. अन बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे. विविध 45 क्षेत्रांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना मिळणार प्रोत्साहन. शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आणि बँकांची उदासीनता. बीड जिल्ह्यात 2 महिन्यांमध्ये 116 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून 400 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. लाडक्या बहिणी अडचणीत. दररोज येत आहे नवीन नियम. आता ही प्रक्रिया बंधनकारक. 31 डिसेंबरपर्यंत दिली प्रशासनाने मुदत. अंगणवाडी ताईकांना स्वाक्षरी केलेले शिफारस पत्र महिलांना बाल विकास प्रकल्प कार्यालयामध्ये सादर करावे लागणार. आता खत विक्रीसाठी करावी लागणार नोंद. रासायनिक खताच्या विक्रीसाठी सहकारी सोसायट्यांना आता PMKSK प्रक्रिया पूर्ण करावी लागणार. संत्रा, मोसंबीवर कोळशीचा प्रादुर्भाव. फळबागांचे नुकसान. सद्यस्थितीमध्ये विदर्भात संत्रा, मोसंबी व लिंबू या फळपिकावर काळ्या माशीचे प्रौढ प्रमाण वाढल्याने त्याद्वारे पानावर काळी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कप सिरप छोट्यांचे असो की मोठ्यांचे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना मिळणार नाही. शासनाची औषध सल्लागार समिती. अनियंत्रित विक्रीला आळा घालण्यासाठी करण्यात आला हा निर्णय. पारंपरिक पिकांना फाटा. काटोली शिवारामध्ये एरंडीचे पीक भरले. सध्या कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांना बसत असलेल्या आर्थिक फटक्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी एरंडीच्या पिकाची लागवड केली आहे. रोहियो अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील काम करणाऱ्या 1,56,000 मजुरांची ई-केवायसी आटोपली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा काम करणाऱ्या मजुरांची ई-केवायसीची प्रक्रिया सुरू झाली आहे. खतांच्या किमती वाढल्या. शेतकरी आले आर्थिक संकटात. सध्या रब्बी हंगामातील वापरले जाणारे रासायनिक खताच्या खरेदी किमतीने झपाट्याने वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 3,595 शेतकऱ्यांची खाती आधार जोडणे बाकी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात अडचणी. कारण अनुदान जमा होण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक.